हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता. माझ्या आर्ट क्राफ्टी प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. फ्रेंड्स, होळी आली म्हणजे भरपूर मज्जा मस्ती. या होळीला 90sची मिलेनियल मम्मी आणि जेनझी मुलांनी मिळून ट्रेडिशन आणि ट्रेंडला मिक्स केलं आणि केला एक जुगाड, म्हणजेच DIY होली टी शर्ट. बघा, मी 90sची मिलेनियल मम्मी. होळीच्या दिवशी आपण तर जुन्या कपड्यांचं ट्रेडिशन फॉलो करतो बाबा. गेल्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये ट्रेंड आला आहे की होळी स्पेशल प्रिंटवालं नवीन टी शर्ट विकत घ्यायचं आणि ते घालून होळी खेळायची. म्हणजे 200 ते 250 रुपये खर्च करायचे फक्त एक दिवस टी शर्ट घालून खराब करण्यासाठी. नो वे. माझ्या मुलांनी एवढी वर्ष जुन्याच कपड्यांमध्ये होळी खेळलेली आहे. यावर्षी जेव्हा त्यांनी जुने टी शर्ट काढून मला दाखवले की मम्मी बघ, यावर्षी आम्ही हे टी शर्ट घालून होळी खेळणार आहोत, तेव्हा त्या टी शर्टचे पेस्टल कलर पाहून माझ्यातली आर्टिस्ट जागी झाली. हे टी शर्ट्स जुने आहेत आणि मुलांनी भरपूर वापरून झालेत. या टी शर्ट्सच्या फ्रंट साईडवर ऑलरेडी प्रिंट आहे, मग आपण बॅक साईड वापरूया. म्हटलं, जुने कपडे घालून होळी खेळायची परंपराही टिकून राहील आणि ट्रेंड फॉलो करण्याचा आनंदही मिळेल, पण स्वस्तात, अगदी स्वस्तात. 2 टी शर्ट्स पेंट करण्यासाठी आम्ही वापरलेत फक्त 20 रुपयाचे कलर्स. 200 रुपयाचे एक टी शर्ट म्हणजे 400चे 2. अरे वा, 400 रुपयाचं काम आपण फक्त 20 रुपयात केलं आहे. वरून टी शर्ट पेंट करताना दोन्ही मुलांनी मला मदत केली. हे पेंटिंग आम्ही फार मज्जा करत कंप्लीट केलं, म्हणजेच क्वालिटी टाइम स्पेंड झाला. एक तीर में कई निशाणे. होली हे या लेटेस्टच्या बॅकग्राऊंडसाठी जो कलर वापरला तो ॲक्रिलिक कलर आहे. 20 रुपयांच्या डब्बीमधला थोडासाच कलर मी वापरला आहे. त्यात भरपूर पाणी घालून कलर खूप पातळ केला होता, त्यामुळे खूप कमी कलर इथे यूज झाला. हे टी शर्ट मी बनवायला तर घेतलं, पण मनात खूप धाकधूक होती की हे चांगलं बनेल का, मुलांना आवडेल का, मुलं हे टी शर्ट्स नक्की घालतील का, एटसेट्रा. पण जसं जसं मी एक एक लेअर ॲड करत गेले तसं याचं रूप बदलत गेलं आणि माझं काम मला स्वतःलाच आवडायला लागलं. माझ्या मुलाचं म्हणजेच प्रवलचं टी शर्ट पेंट करताना दोन्ही मुलांनी मला मदत केली होती, पण माझ्या मुलीचं म्हणजे पावनीचं टी शर्ट तिनेच पेंट केलं. 90% काम तिनेच केलं आहे, मी तिला फक्त थोडीशी मदत केली. पण अर्ध टी शर्ट बनेपर्यंत फ्रेंड्स माझ्याकडनं चुकीने कॅमेरा ऑन झालाच नाही आणि तो पार्ट इथे शूट नाही झाला. प्रवलच्या टी शर्टवर आम्ही पेन्सिलने लेटर्स लिहिले होते. या टी शर्टवर पावनीने ट्रान्सपरंट टेपने लेटर्स बनवून चिकटवले. होळीच्या ओ लेटरसाठी तिने ब्राऊन पेपर यूज केला होता. स्वतःच्या हाताचे मल्टी कलर छापही तिने इथे प्रिंट केले आहेत. बॅकग्राऊंडसाठी मी तिला थोडी हेल्प केली, तेही तिच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून, बरं का. मैत्रिणींनो, आपण आपल्या मुलांचे कलागुण, टॅलेंट शोधून त्यांना वाव दिला पाहिजे. माझ्या मुलीला आर्ट अँड क्राफ्टची खूप आवड आहे. शिवाय मी कुठलंही DIY करत असेल तर तिलाही ते करून पाहायचं असतं. अशा वेळी आपण मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. एकदा ट्रायल करून तर बघ, चुकलं तर चुकलं असं आपण म्हणालो तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. परफेक्शन तर प्रॅक्टिसनेच येणार आहे, मग आधी प्रॅक्टिस तर करून बघू देत, हो की नाही. फ्रेंड्स, टी शर्टवर ट्रान्सपरंट टेप लावताना तर मी व्हिडिओ नाही करू शकले, पण ती टेप काढताना पाहून तुमच्या लक्षात येईल की ही टेप कशी लावली आणि फायनल फिनिशिंग नंतर या टी शर्टचा जो लुक आला आहे तो एकदमच भारी आहे. दोन्ही टी शर्ट्सचा फायनल लुक अमेझिंग आलाय मैत्रिणींनो. फक्त 20 रुपयामध्ये हे टी शर्ट्स आम्ही रेडी केले होते. माझी मुलं जेव्हा हे टी शर्ट्स घालून कलर्स खेळायला गेले तेव्हा त्यांचं आणि माझ्या मैत्रिणींकडून माझंही खूप कौतुक झालं, बरं का. माझ्या 2-3 मैत्रिणी तर असं म्हणाल्या की अरे, तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस, आम्ही नवीन टी शर्ट्स आणली, त्याऐवजी तुलाच ऑर्डर दिली असती. एवढं भारी वाटलं हे ऐकून. म्हणजे आपलं काम प्रोफेशनल लेवलचं आहे आणि आपण त्यातून ऑर्डर्स घेऊन पैसे कमवू शकतो, हा तर मी विचारही केला नव्हता. असो, तुम्हाला हे टी शर्ट्स कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती ताज्या बीटरूटला लॉंग लास्टिंग बनवण्याची मनी सेव्हिंग ट्रिक.
आज शेअर करणार आहे सुकलेल्या किंवा मऊ आणि शिळ्या झालेल्या बिटाला लॉंग लास्टिंग कसं बनवायचं आणि कुठे कुठे वापरायचं। प्रोसेस तशी सेमच आहे। बिटाला खिसून किंवा त्याचे तुकडे करून वाळवून घ्या आणि त्याची पावडर करून ठेवा। मी लक्षात यावं म्हणून ताज्या बिटाचा खीस आणि शिळ्या बिटाचे तुकडे करून वाळवले आणि चांगले वाळले की डब्बीत भरून ठेवले। आज या बिटाचा वापर आपण होळीचे कलर्स बनवण्यासाठी करणार आहोत। बिटाचे तुकडे छान सुकले होते, पण जेव्हा मी त्याची पावडर करायला घेतली तेव्हा लक्षात आलं की याला अजून 2 दिवस उन्हात ठेवण्याची गरज आहे। ते मी नंतर करेनच, पण आपलं आत्तापुरतं काम झालं आहे। आज आपण 6 होळी कलर्स बनवणार आहोत। सेकंड कलर बनवण्यासाठी आपण यूज करूया गोकर्णाची फुलं। तुम्हाला ताजी आणि भरपूर फुलं मिळाली तर वेल अँड गुड। माझ्याकडे अशी सुकलेली फुले होती, तीच मी इथे वापरणार आहे। मी फुलांचे देठ काढून घेत आहे। माझ्याकडे थोडीशीच फुले होती, त्याची पेस्ट बनवून आपण गाळून घेऊया। मी व्हिडिओच्या शेवटी हा कलर वापरून दाखवला आहे। तिसऱ्या कलरसाठी मी वापरत आहे हळद, त्याची पण छान पेस्ट बनवायची आहे। चौथ्या कलरसाठी मी वापरत आहे पालक। पालक मी इथे कच्चाच वापरत आहे, पण तो थोडा उकळून घेतला तर त्याचा थोडा डार्क कलर आपल्याला मिळतो। पाचवा ऑरेंज कलर, यासाठी तुम्ही झेंडूची फुलं घेऊ शकता किंवा फूड कलर। इथे तुम्ही ड्राय किंवा लिक्विड कलर वापरू शकता। चला आता कलर बनवूया। ग्रीन कलरसाठी मी वापरत आहे राईस फ्लोअर। राईस फ्लोअर पाणी ॲब्सॉर्ब करून घेतं, त्यामुळे पालक प्युरी थोडी कमी पडली। गोकर्णाचा निळा कलर ॲड करूया कॉर्नफ्लॉवरमध्ये। बिटाचं पाणी मी ॲड केलं टॅल्कम पावडरमध्ये। हे नीट मिक्स पण झालं नाही आणि बिटाचा डार्क रेड कलर पण पावडरला आला नाही, त्यामुळे मी यात थोडा लिक्विड फूड कलर टाकला। इथे मी टॅल्कम पावडरऐवजी कॉर्नफ्लॉवरच वापरायला हवं होतं। हळदीचा कलर पण कॉर्नफ्लॉवरमध्येच ॲड केला आहे। याचा कलर फ्रेंड्स सर्वात बेस्ट होता। राईस फ्लोअरमध्ये टाकला पिंक लिक्विड फूड कलर। राईस फ्लोअर, कॉर्नफ्लोअर आणि टॅल्कम पावडरपैकी कॉर्नफ्लॉवरचा रिझल्ट एक नंबर होता। ऑरेंज कलरसाठी मी वापरला ड्राय फूड कलर आणि कॉर्नफ्लॉवर। सर्व कलर मिक्स करून मी वेगवेगळ्या ताटांमध्ये टाकले। रात्रभर घरात आणि 2 दिवस उन्हात सुकवल्यानंतर ते कलर्स एकदम छान रेडी झाले। सर्व कलर मिक्सर करून घेतले आणि आपले होममेड ऑर्गॅनिक होली कलर्स रेडी झाले। टॅल्कम पावडर आणि राईस फ्लोअरपेक्षा कॉर्नफ्लोअरचा रिझल्ट ऑसम होता मैत्रिणींनो। कॉर्नफ्लोअरमध्ये मी येलो, ऑरेंज आणि गोकर्णाचा निळा रंग बनवला होता, पण कमी फुलांमुळे सुकल्यानंतर त्याचा कलर लाईट पर्पल झाला। याही कलरची गंमत मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स। मी येलो आणि गोकर्णाचा बनलेला लाईट पर्पल कलर घेऊन होळी खेळायला गेले होते आणि माझ्या काही मैत्रिणींनी तो पर्पल कलर बघून मला विचारलं की अरे हा कलर कुठून आणलास, आम्हाला तर हा कलर मार्केटमध्ये दिसलाच नाही। तर मंडळी, या वर्षीची आमची होळी होममेड ऑर्गॅनिक कलर्स आणि हँडमेड DIY टी-शर्टमुळे एकदम भन्नाट आणि स्पेशल झाली। तुमची होळी कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या व्लॉगमध्ये। बाय।